टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती। मात्र सकाळी जर आपण बघितलं, पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने रिमझिम पाऊस आता सुरुवात केली आहे। सध्या मी दादर परिसरामध्ये आहे आणि आपण जर बघितलं, मध्यरात्रीपासून ठाणे जिल्हा असेल, मुंबई उपशहर असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत होता। मात्र सकाळीच आपण जर बघितलं, आता पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली आहे। तसंच हवामान विभागाकडून पुढील 24 तासामध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर दुसरीकडे ह्या पावसामुळे जे चाकरमानी वर्ग आहे त्यांचे देखील हाल होताना पाहायला मिळत आहे, कारण की मध्य रेल्वेची लोकल सेवा आणि हार्बर मार्गाची लोकल सेवा ही तब्बल 10 ते 15 मिनिटं उशिराने आहेत। तसंच जे प्रवास आहे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तर दुसरीकडे वाहतूक सेवा देखील विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण की पावसामुळे जे महामार्ग आहे त्याच्यावर देखील जी वाहतूक आहे ती धीम्या गतीने सुरू आहे। तर दुसरीकडे जर बघितलं, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर देखील लोकल सेवा उशिराने असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। मात्र अजून देखील मुंबई शहरमध्ये आणि उपशहरमध्ये अजून देखील पाणी साचलं नाही। मात्र पावसाचा जोर जर कायम राहिला तर पाणी साचण्यास सुरुवात होऊ शकते। मात्र पुढील 24 तासामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवली जात आहेत। मात्र सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसाने रिमझिम पावसाने सुरुवात केली आहे। मात्र पावसाचा जोर हा वाढला तर पुढील जे काही भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचण्यास देखील सुरुवात होऊ शकते। कॅमेरामन गणेश राठेसह मयूर जाधव, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।